पुढील बातमीकडे नांदेडमधील अनेक दिव्यांग बांधव आज विधान भवनासमोर आंदोलन करणार आहेत। दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करणार आहेत। गिरणी कामगार आणि मुंबईचं अतूट नातं, मात्र सरकार गिरणी कामगारांवर अन्याय करत आहे। अंबादास दानवेंची सरकारवर टीका। आझाद मैदानावर शिक्षक आंदोलनाला शरद पवारांची भेट। शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचं शरद पवारांचं आश्वासन। शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही। ज्ञानदाची जबाबदारी असणाऱ्यांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, शरद पवारांचं आवाहन। आमदार निवासस्थानातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा राडा, तर संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला फटकावलंय। निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला फटकावलंय, तर आज विधानसभेत मुद्दा मांडण्याची शक्यता। खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राला आपटण्याची केलेली भाषा ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांचीच। सामनातून निशिकांत दुबेंवर टीका। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी अनेक बेकायदेशीर मालमत्ता बांधल्याचा आरोप। मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह मनसे पदाधिकारी आज राज ठाकरेंची भेट घेणार। बैठकीनंतर राज ठाकरे मीरा रोडला भेट देण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीत कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार। विनायक राऊत, वैभव नाईक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। पुण्यातील एक कुटुंब मटण खाऊन दगडूशेठला जातं। इथून पुढे देवाबाबत काय बोललात तर ठोकणार, गोपीचंद पडळकरांची नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका। आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांची भूमिका। उद्धव ठाकरे आज गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धर्मराव बाबा आत्रम यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा। गडचिरोली आणि चंद्रपुरातील 400हून अधिक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।